छत्रपती शिवाजी महाराज की जय। हे आलं वाघ आलंय कुठेतरी, वाघाचा आवाज येत आहे. चला मेंढी. मार्केट तर जय महाराष्ट्र पब्लिक, आपला पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग हा खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, कारण की आज आम्ही चाललो भीमाशंकर येथे. भीमाशंकर आपण पुण्यावरून जातो, पण आम्ही वाया इकडून तुम्ही आले मुरबाडवरून इथे पार्किंगची व्यवस्था आहे. ते काहीतरी पे करतात पर गाडीसाठी 30-40 रुपये पर बाईकसाठी. आणि नंतर इकडे चांगला व्ह्यू आहे, चांगला फार्म हाऊस टाईप आहे. न्यू माथेरान प्रोजेक्ट आहे भविष्यात. हे बघा इथे न्यू माथेरान होतो आहे. तर इथून आपण जाणार आहोत या डोंगर रांगेतून भीमाशंकर येथे. आम्ही एक दिवस स्टे करण्यासाठी जाणार आहोत. आमच्यासोबत आमची पब्लिकसुद्धा आहे. तर हा ब्लॉगमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पण जाणार मी, तुम्ही कसं याल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जास्त शेअर करा. हां बोला. हर हर महादेव. तर आता आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आहे. तर आता आम्ही जाणार आहोत आमच्या गावातले. आता जवळजवळ आम्ही एकदा ट्रेक करत करत आलेलो आहोत आता. आणि खूप खडतर प्रवास आहे, तुम्हाला दाखवतो कसा पॅच आहे चढायला, पाणी सोबत. आणि कडे हे बघा असे दगडी आहेत मोठे मोठे रस्त्यामध्ये. आणि घनदाट जंगल सोबत पाण्याचा आवाज, धबधब्यांचा आवाज. खूप भयान वाटतं, पण मनाला शांती भेटते सह्याद्रीमध्ये. बघा कसा झाड पाडला आहे आणि त्या वेलीने त्याला सावरून घेतलं आहे कशा प्रकारे बघा. आणि आता पुढे आम्ही आहोत. खूप घनदाट जंगल, भीमाशंकर अभयारण्याचा एरिया आहे हा.
तर आम्ही एक डोंगर पालथा केला आहे, आणखी 1 तासाची चढाई आहे. तो पॅच खूप खडतर होता, पाऊस पण पडला त्यामुळे व्हिडिओ काय घेऊ शकलो नाही. पण आता जरा बरी वाट आहे, सुटसुटीत आहे आणि अवघड नाही, पाऊस पण आहे सोबत, त्यामुळे बरं वाटतं आहे. आणखी 1 तास चालल्यानंतर आपण आपल्या भीमाशंकर श्री छत्रपती भीमाशंकर इथे पोहोचू. आमचे काही पोरं पुढे आहेत, काही मागे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जवळजवळ अडीच तास झाला आम्ही कंटिन्यू चालतो आहे. आणि आणखी आता अर्धा तास पॅच राहिला आहे. आता अंधार होत पण त्याला धुका पण पडला आहे. मग आपण बघू कालोख होत चालला आहे. आमची पोरं पण दमलीत. मध्ये आम्ही 10 मिनटं ब्रेक घेतला, नाश्ता वगैरे केला आणि बघू शकतो आपण कसं जंगल आहे इकडे. आता अंधार होत चालला आहे, थोडीशी धाकधूक आहे मनाला की कधी पोचतो ते. आता हे बघा असा पॅच चढायला. तर आता वाजले आहे 6:30 आणि आता आणखी आम्ही 7 वाजेपर्यंत पोचू. तिकडे अंधार पण खूप झाला आहे, पाऊस आला आहे आणि आवाज येतो प्राण्यांचा, बेडकांचा. खूप भयानक वाटतं आहे. आता आम्ही पोचलेल्या वरती आहेत. आणखी 10 मिनटाचा पॅच बाकी आहे. नुसता धुका पडला आहे, कालोख पण पडला आहे, बघा काय दिसत पण नाही. उद्या सकाळी तुम्हाला दृश्य दाखवील मी परत कसं आहे ते. आता पाऊस आला परत. तर आत्ता वाजले आहेत 7:10. आणखी आम्हाला अर्धा तास चढायचं आहे. कालोख पडला आहे, पाऊस पडतो आणि प्राण्यांचा आवाज. आम्ही 4-5 जण पुढे आलो आहे आणि बाकीची टीम आणखी आले नाही, त्यांचा वेट करत आम्ही इथे थांबलेलो आहोत. आणि आता अंधार खूप पडलेला आहे, थोडं लेट झाला आम्हाला यायला. तुम्ही येणार असाल तर लवकर या. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. काय संचित? बरोबर आहे. हे आलं, वाघ आलंय कुठेतरी. वाघाचा आवाज येत आहे. चला मेडी.